उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारासोबत 1-to-1 संवाद साधणार. पुढील आठवडाभरापासून बैठका होणार असल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेण्याची शक्यता. अपघाताच्या एक दिवस आधी अजितदादांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आला होता. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुरावांचा दावा. फाईल क्लिअर करण्यासाठी दादांना फोन आला. हिंदुराव यांचा दावा. अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यावरून वाद झाल्यानं 27 जानेवारीच्या संध्याकाळची बैठक लांबली. अजितदादांनी रस्ते मार्गे जाण्याऐवजी विमानमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. रोहित पवारांचा दावा. रायगड झेडपी सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट. 3 शिवसेना आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या हालचाली. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातल्या वादाचा भडका. महापौर पदग्रहण सोहळ्यावर जोरगेवार गटाचा बहिष्कार. किशोर जोरगेवारांना निमंत्रण नसल्याचा आरोप. आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी आचारसंहिता निश्चित. धुळ्यामध्ये रोकड सापडल्याच्या प्रकरणातून धडा घेत नीतिमूल्य समितीची स्थापना. पेट्रोल डिझेल गाड्या लवकरच हद्दपार होणार. 2070 पर्यंत देशाचं शून्य उत्सर्जनावर लक्ष. इलेक्ट्रिक सीएनजी वाहनांवर अधिक भर. पुढील 3 दिवस मुंबई ठाण्याचा तापमानाचा पारा चढणार. उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमाल तापमानात वाढ होणार. भारतीय हवाई दलाला राफेलचं बळ. फ्रान्सकडून 114 विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर. 90 राफेलची देशातच बांधणी होणार. बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपी पक्षाची जोरदार आघाडी. 219 पैकी 120 जागांवर बीएनपीचा विजय. जमात ए इस्लामीच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीला आतापर्यंत फक्त 38 जागा. आणि शिर्डीत मोठ्या उत्साहात साई परिक्रमा महोत्सव. साईनामाच्या जयघोषात लाखो साई भक्तांचा परिक्रमेत सहभाग.